महाविकास आघाडीमध्ये मनसेचा सहभाग होणार की नाही या प्रश्नावर मात्र ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय। काँग्रेसला सोबत घ्यायची गरज ठाकरेंची इच्छा आहे असं त्यांनी दावा केला होता, मात्र त्यांनी आता घुमजाव केलाय। तर राऊत नेमकं काय म्हणाले होते ते आपण पुन्हा एकदा ऐकतो। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे। त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे। ज्या पद्धतीनं सन्माननीय राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका मांडतात, भोंग्या विरोधात राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे अशा पद्धतीची आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? संजय राऊत जर का राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी उद्धवजी ठाकरे यांच्या उभाटा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, आता राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी देखील संजय राऊत यांनी घेतली का असा माझा सवाल आहे। तो त्यांचा प्रश्न आहे। प्रश्न इथं आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा केली, ती चर्चा चालू आहे। पण राऊत असं म्हणतात की आमची चर्चा सुरू आहे, काहीतरी आम्ही मार्ग काढू, तोडगा काढू, मनसेला महाविकास आघाडीमध्ये असं राऊत म्हणतात ना, त्यामुळे त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानाला। काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।